नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आणि आपलाच पाचवं लेक्चर आहे. 4 ऑलरेडी झालेले आहेत आपले. आजचं आहे की संविधान सभेच्या जे रचनेत काही कशा प्रकारे बदल झालेला आहे ते त्याच्यावर आपण आज लेक्चर घेतलेलं आहे. आणि जर आपण मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते बघा, मग तुम्हाला एक लिंक लागून जाईल आणि तुमचा अभ्यास त्याप्रमाणेच चालू असणार आहे. कारण कसं करायचं की पहिल्यांदा तुम्ही म्हणजे बुक्स मध्ये रीड केलेलं असणार आहे, त्यानंतर तुम्ही इथं सरावासाठी येणार आहे, किंवा हे पहिल्यांदा बघितलं आणि तिकडे जरी गेला तरी तुम्ही कसं आहे की आपले ब्रेनवर इम्प्रेशन कसे पडतात की शब्दांचे, म्हणजे जे शब्द आता समजा एक पेज घेतलं तुम्ही बुक्स मधलं, तर त्यातले कसं एक 100 वर्ड्स असे असतात की जे इम्पॉर्टंट असतात. म्हणजे बघा, आता तुम्ही आयोगाचे पेपर जरी काढून बघितले तरी त्याच्यात जे जे इम्पॉर्टंट आहेत का ते बाहेर काढून आणि त्याचा जरी तुम्ही बऱ्यापैकी अभ्यास केला का, त्याच्या सर्कलमध्ये जेवढे जेवढे बाकीचे टॉपिक येतात ते केले तरी तुम्ही चांगले मार्क पाडू शकता. ओके, तर चला मग आजचं पाचवं लेक्चर आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न असा आहे की संविधान सभेची मूळ एकूण सदस्य संख्या किती होती? ऑप्शन आहे पहिला, ए 299, बी 389, सी 292 की डी 350. याचं उत्तर आहे 389. मूळ सदस्य संख्या एवढी होती. फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या किती राहिली? ए 299, बी 389, सी 310 की डी 296. ओके, तर याचं उत्तर आहे 299. देशी संस्थानांना सुरुवातीला किती जागा देण्यात आल्या होत्या? ए 70, बी 93, सी 100 की डी 125. याचं उत्तर आहे बी 93. संविधान सभेत ब्रिटिश प्रांताचे प्रतिनिधी किती होते? ए 292, बी 93, सी 296 की डी 300. तर याचं उत्तर आहे 292. फाळणीमुळे कोणत्या प्रांताचे प्रतिनिधी संविधान सभेतून कमी झालेले आहेत? ए बंगाल व मद्रास, बी संयुक्त प्रांत व बिहार, सी पंजाब व बंगाल काही भाग त्याच्यातला, डी मुंबई व सीपी. तुझं उत्तर आहे सी पंजाब व बंगाल याच्यातला काही भाग. फाळणीनंतर कोणत्या गटाचे प्रतिनिधित्व नामनिर्देशनातून कमी झालेले? ए काँग्रेस, बी संस्थाने, सी मुस्लिम लीग, डी शीख गट. याचं उत्तर आहे मुस्लिम लीग. फाळणीनंतर मुस्लिम लीगच्या सदस्यांचे संविधान सभेतील स्थान काय झालेले? ए संख्या वाढली, बी बहुसंख्य सहभागी झाले, सी पाकिस्तानात गेलेले सदस्य वगळले गेले की डी ब्रिटिशांनी नियुक्त केले. याचं उत्तर आहे पाकिस्तानात गेलेले सदस्य काय केलेले वगळलेले आहेत. संविधान सभेतील महिलांची संख्या फाळणीनंतर ह्या प्रमाणात बदलली का? तर ए होय, मोठ्या प्रमाणात वाढ झालेली, बी नाही, प्रमाणात फारसा बदल काही झाला नाही, सी पूर्णपणे कमी झाला की डी फक्त एक महिला राहिलेली. याचं उत्तर आहे बी नाही, प्रमाणात फारसा बदल काही झालेला नाही. ओके, फाळणीनंतर सर्वाधिक प्रतिनिधित्व कोणत्या प्रांतांचे राहिलेले? ए मद्रास, बी बंगाल, सी संयुक्त प्रांत, डी पंजाब. याचं उत्तर आहे सी संयुक्त प्रांत. फाळणीपूर्वी मुस्लिम लीगला संविधान सभेत सहभागी व्हायचे नव्हते, पण पुढे काय झाले? ए फाळणीमुळे त्यांचे काही सदस्य वगळले गेले, बी सर्व सदस्य सामील झाले, सी लीगने मसुदा तयार केला की डी लीगने अध्यक्षपद घेतलेले. याचं उत्तर आहे फाळणीमुळे त्यांचे काही सदस्य वगळले गेलेले.
संविधान सभा सदस्य निवडीचा पाया कोणता होता? ए. थेट निवडणूक, बी. अप्रत्यक्ष निवडणूक, त्याला प्रांतिक विधानसभेद्वारे पण म्हणलेले, सी. नामनिर्देशन ब्रिटिश संसद, की डी. लष्करी निवड. त्याचं उत्तर आहे बी. अप्रत्यक्ष निवडणूक. 1947 मध्ये फाळणीनंतर संविधान सभा कोणत्या भूमिकेतही कार्यरत राहिली? ए. फक्त संविधान लेखन, बी. संविधान लेखन अधिक केंद्रीय विधिमंडळ, सी. न्यायालय संचालन, की डी. प्रांतिक प्रशासन. याचं उत्तर आहे बी. संविधान लेखन प्लस केंद्रीय विधिमंडळ. फाळणीनंतर संविधान सभेच्या कामकाजावर कोणता थेट परिणाम झाला? ए. मसुदा समिती विघटन, बी. सदस्य संख्या कमी होऊन रचना बदलली, सी. नवीन व्यापार धोरण लागू झालेले, की डी. राष्ट्रपती निवडणूक रद्द झाली. याचं उत्तर आहे बी. सदस्य संख्या कमी होऊन रचना बदलली गेली. फाळणीनंतर समिती रचनेत सर्वाधिक प्रभावी बदल कोणत्या समितीत दिसले? ए. युद्ध समिती, बी. मसुदा समिती, सी. व्यापार समिती, की डी. न्याय समिती. याचं उत्तर आहे बी. मसुदा समिती. संविधान सभेच्या रचनेत संस्थानांचा सहभाग कसा होता? ए. थेट मतदान, बी. राजांनी नामनिर्देशन केलेले, सी. ब्रिटिश गव्हर्नर निवड, की डी. जनमत संग्रह. उत्तर आहे बी. राजांनी नामनिर्देशन केलेले. फाळणीनंतर संविधान सभेतून कोणते सदस्य वगळले गेले? ऑप्शन्स आहे ए. ब्रिटिश प्रांतातील सर्व सदस्य, बी. पाकिस्तानात गेलेले सदस्य, सी. सर्व महिला सदस्य, की डी. सर्व संस्थानिक सदस्य. याचं उत्तर आहे पाकिस्तानात गेलेले सदस्य. फाळणीपूर्वी संविधान सभेत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाकडे होत्या? ए. मुस्लिम लीग, बी. काँग्रेस, सी. स्वराज्य पार्टी, डी. कम्युनिस्ट पार्टी. याचं उत्तर आहे काँग्रेस. फाळणीनंतर संविधान सभा मसुदा लेखनाचा मुख्य केंद्रबिंदू काय होता? ए. व्यापार, बी. संविधान दुरुस्ती व अंतिम मसुदा, सी. फाळणी करार, की डी. युद्ध संचालन. याचं उत्तर आहे बी. संविधान दुरुस्ती व अंतिम मसुदा. संविधान सभेच्या रचनेत फाळणीपूर्वी आणि फाळणीनंतर मुख्य बदल कोणता होता? ए. अध्यक्ष बदल, बी. सदस्य संख्या व प्रतिनिधित्वातील बदल, सी. ध्वज बदल, की डी. न्यायालय बदल. याचा आन्सर आहे बी. सदस्य संख्या व प्रतिनिधित्वातील बदल. सॉरी. फाळणीपूर्वी 1935 कायद्यात संविधान सभेची तरतूद होती का? ऑप्शन्स आहे ए. होय, बी. नाही, सी. फक्त संस्थानांसाठी, आणि डी. अंशतः. याचं उत्तर आहे बी. नाही. संविधान सभेची मूळ रचना कोणत्या तत्वावर आधारित होती? ए. क्षेत्रफळ, बी. लोकसंख्या प्रमाण, सी. व्यापार प्रमाण, की डी. कर संकलन. याचं उत्तर आहे बी. लोकसंख्या प्रमाण. संविधान सभेत फाळणीपूर्वी कोणता मोठा समुदाय विरोधात होता? ए. काँग्रेस, बी. मुस्लिम लीग सुरुवातीला, सी. संस्थानी, की डी. महिला गट. याचं उत्तर आहे बी. मुस्लिम लीग. संविधान सभेतील एकूण सदस्य संख्या 389 वरून कमी होऊन 299 कधी झालेले? ए. 1942, बी. 1947च्या फाळणीनंतर, सी. 1946च्या निवडणुकीनंतर, की डी. 1950 मध्ये. याचं उत्तर आहे बी. 1947च्या फाळणीनंतर. फाळणीनंतर संविधान सभेच्या रचनेत मुस्लिम प्रतिनिधित्व कमी का झालेले? ए. आरक्षणामुळे,
बी पाकिस्तानात गेलेले सदस्य वगळल्यामुळे, सी ब्रिटिश आदेशामुळे की डी महिलांमुळे. याचं उत्तर आहे बी पाकिस्तानात गेलेले सदस्य वगळल्यामुळे. संविधान सभेत महिलांचा सहभाग कोणत्या गटातून मुख्यतः आलेला आहे? ए संस्थान, बी काँग्रेस व इतर राष्ट्रवादी गट, सी ब्रिटिश संसद, डी मुस्लिम लीग. याचं उत्तर आहे बी काँग्रेस व इतर राष्ट्रवादी गट. संविधान सभा मागणीच्या पूर्ततेनंतर सभेचे स्वरूप काय होते? ए वैधानिक, बी सार्वभौम, सी व्यापारिक की डी न्यायिक. याचं उत्तर आहे बी सार्वभौम. संविधान सभा फाळणीनंतरही कार्यरत राहिली कारण ए ब्रिटिश समर्थन, बी भारतीय नेतृत्व सार्वभौमत्वाचा दावा, सी संस्थान दबाव की डी लष्करी आदेश. याचं उत्तर आहे बी भारतीय नेतृत्व सार्वभौमत्वाचा दावा. संविधान सभेतील प्रमुख रचना बदल कोणत्या घटनेमुळे झालेला आहे? ए असहकार, बी भारताचे विभाजन फाळणी, सी खिलाफत की डी गोलमेज परिषद. याचं उत्तर आहे बी भारताचे विभाजन फाळणी. फाळणीनंतर संविधान सभा सदस्य संख्या कमी झाली पण मसुदा लेखनाची जबाबदारी कोणाकडे राहिली? ए जिना, बी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मसुदा समिती, सी माउंटबॅटन की डी वेवेल. याचं उत्तर आहे बी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मसुदा समिती. ओके, हे सगळं तुम्ही मित्रांनो फोकस देऊन ध्यान देऊन ऐका बघा, कारण कसं ना ही एकदा वेळ गेली का परत नाही. कारण की तुमचा साईडचा बेंचवाला किंवा लायब्ररीत तुम्ही बसला असाल तर साईडचा काय करतोय, हे करतोय, ते करतोय, त्याच्या मागे काही पडू नका. तुम्ही 1-2 सब्जेक्ट घ्या, फुल फोकस न कंटिन्यू तुम्ही त्याचा विचार करत राहा. हा, तुम्ही कुठं फिरायला जरी गेला तरी तुम्ही त्या गोष्टी कनेक्ट करू शकता. ओके, आता सायन्स असेल, आता तुम्ही सायन्स एखादा सब्जेक्ट शिकताय बरोबर, तर कसं करायचं की आता समजा सेल आहे, ऍटम आहे, तुम्ही ते इमॅजिन करायचं तिथल्या तिथं. ओके, म्हणजे आता एरिस्टॉटल किंवा हे काय म्हणलेत की एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू एव्हरीथिंग एल्स. प्रत्येक गोष्ट एकमेकांना जोडली गेलेली. ओके, तुम्ही जर असा एन्जॉय करत जर स्टडी केला तर तो तुमच्या कायम ध्यानात राहणार आहे आणि ह्याचा तुम्हाला लाईफ टाइम फायदा होणार आहे. नॉट इव्हन फॉर ओनली एमपीएससी बट इन युअर लाईफ ऑल्सो. ओके, कारण की जोपर्यंत तुम्ही त्याच्यातनं इमॅजिनेशन घडवत नाही तुमचं, तोपर्यंत ही फक्त इन्फॉर्मेशन राहणार आहे. ओके, तर चला मग, संविधान सभेत फाळणीमुळे सर्वाधिक परिणाम कोणत्या घटकावर झाला? ए ध्वज, बी सदस्य संख्या आणि प्रतिनिधित्व, सी राष्ट्रगीत की डी न्यायालय. तर याचं उत्तर आहे बी सदस्य संख्या आणि प्रतिनिधित्व. संविधान सभेत 299 सदस्यांमध्ये सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातून होते? ए मद्रास, बी संयुक्त प्रांत, सी मुंबई की डी बंगाल. याचं उत्तर आहे संयुक्त प्रांत. संविधान सभा निर्मिती प्रक्रियेत फाळणीनंतर सर्वात महत्वाचे कार्य कोणते होते? ए सदस्य निवड, बी संविधान मसुद्यावर चर्चा व दुरुस्ती, सी युद्ध आदेश की डी व्यापार करार. याचं उत्तर आहे बी संविधान मसुद्यावर चर्चा व दुरुस्ती. फाळणीनंतर संविधान सभा रचनेत सर्वात मोठा बदल कशात झालेला आहे? ए घटनात्मक सल्लागार, बी सदस्य संख्या 389 वरून 299, सी अध्यक्ष रद्द, डी समिती रद्द. याचं उत्तर आहे बी सदस्य संख्या 389 वरून 299 झालेली. संविधान सभेत संस्थानांच्या प्रतिनिधींची संख्या 93 होती, त्यांची निवड कशी झालेली? ए थेट मतदान, बी राजांनी नामनिर्देशन, सी व्हॉइसराय निवड की डी ब्रिटिश संसद. याचं उत्तर आहे राजांनी नामनिर्देशन केलेले.
संविधान सभा मागणी कोणत्या मूल्याचा विजय मानली जाते? ए. व्यापारवाद, बी. स्वातंत्र्य चळवळ व स्वनिर्णयाचा अधिकार, सी. सरंजाम, की डी. लष्कर. याचं उत्तर आहे बी. स्वातंत्र्य चळवळ व स्वनिर्णयाचा अधिकार. फाळणीनंतर संविधान सभेच्या चर्चेतील प्रमुख आव्हान कोणते होते? ए. व्यापार संचालन, बी. कमी सदस्य संख्येत सर्वसमावेशक संविधान तयार करणे, सी. युद्ध निर्णय, की डी. न्यायालय निर्णय. याचं उत्तर आहे बी. कमी सदस्य संख्येत सर्वसमावेशक संविधान तयार करणे. संविधान सभा मागणीचा ब्रिटिशांनी मान्य केलेला पहिला टप्पा कोणता आहे? ए. 1935 चा कायदा, बी. 1942 चा क्रिप्स प्रस्ताव, सी. 1946 चा कॅबिनेट, की डी. 1947 ची फाळणी. याचं उत्तर आहे 1942 चा क्रिप्स प्रस्ताव. संविधान सभा मागणीसाठी काँग्रेसचा प्रमुख नेता कोण होता? ए. जिन्ना, बी. पंडित नेहरू, सी. वेवेल, डी. बोस. याचं उत्तर आहे बी. पंडित नेहरू. संविधान सभेतून फाळणीनंतर कोण बाहेर गेलेले? ए. काँग्रेस, बी. पाकिस्तानात गेलेले सदस्य, सी. महिला, की डी. शीख. याचं उत्तर आहे पाकिस्तानात गेलेले सदस्य. फाळणीपूर्वी आणि नंतर दोन्ही काळात कायम राहिलेले मुख्य कार्य काय? ए. राष्ट्रपतींची निवड, बी. संविधान मसुदा लेखन व चर्चा, सी. व्यापार हस्तांतरण, की डी. युद्ध आदेश. याचं उत्तर आहे बी. संविधान मसुदा लेखन व चर्चा. संविधान सभा स्थापन करण्यासाठी 1946 निवडणुका कोणत्या स्तरावर झाल्या? ए. लोकसभा, बी. प्रांतिक विधानसभा, सी. ग्रामसभा, की डी. ब्रिटिश संसद. याचं उत्तर आहे बी. प्रांतिक विधानसभा. संविधान सभा 299 सदस्यांवर आल्यानंतरही अध्यक्ष कोण राहिले? ए. एच. सी. मुखर्जी, बी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी. गांधीजी, की डी. बोस. जो उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभा कामकाजात मुस्लिम प्रतिनिधित्व कमी होण्याचे मुख्य कारण काय आहे? ए. ब्रिटिश आदेश, बी. पाकिस्तानात गेलेले सदस्य वगळणे, सी. आरक्षण वाढ, की डी. अध्यक्ष बदल झालेला आहे. तर याचं उत्तर आहे बी. पाकिस्तानात गेलेले सदस्य वगळले. संविधान सभेतील सर्वात महत्वाचा संरचनात्मक बदल कोणत्या घटनेमुळे झालेला आहे? ए. 1930 चा ठराव, बी. 1947 फाळणी, सी. 1945 ची योजना, की डी. 1926 ची मागणी. याचं उत्तर आहे 1947 ची फाळणी. संविधान सभा ही कोणत्या प्रकारची संस्था होती? ए. वैधानिक, बी. सार्वभौम, सी. न्यायिक, की डी. व्यापारिक. याचं उत्तर आहे सार्वभौम. हे बघा थोडक्या ह्याच्यावरच आपल्याला फिरवणार आहे की न्यायिक की सार्वभौम. आता ह्या दोघात कन्फ्युजन होण्यासारखं बरेच आहे. वैधानिक पण आहे. ओके. फाळणीनंतर संविधान सभा सदस्य संख्येत किती घट झालेली? ए. 50 ने, बी. 90 ने, सी. 100 ने, की डी. 70. तर 90 नी घट झालेली. संविधान सभेतील चर्चेचे स्वरूप कसे होते? ए. गुप्त, बी. खुली चर्चा, सी. फक्त लेखी, की डी. न्यायालयीन. याचं उत्तर आहे बी. खुली चर्चा होती. फाळणीनंतर संविधान मसुदा मंजूर करण्याचे मुख्य ध्येय काय होते? ए. व्यापार वाढ, बी. भारतीयांनी संविधान पूर्ण करणे, सी. युद्ध निर्णय, की डी. अध्यक्ष निवड. याचं उत्तर आहे बी. भारतीयांनी संविधान पूर्ण करणे. संविधान सभा मागणीचा अंतिम राजकीय परिणाम काय होता? ए. कंपनी राज, बी. भारतीय संविधान सभा स्थापन, सी. युद्ध संचालन, की डी. न्यायालय संचालन. याचं उत्तर आहे बी. भारतीय संविधान सभा स्थापन. तर थँक्यू मित्रांनो, आपण अशा प्रकारे आजचं लेक्चर पूर्ण केलेलं आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक
टॉपिक वरती आणि त्याच्या मायक्रो टॉपिक वरती आपण एमसीक्यू घेतोय, जे की मला वाटत नाही म्हणजे कुणीच केलेलं नाही आजपर्यंत. तुम्ही कुठल्याही क्लासला जावा ते पण तुम्हाला असं घेणार नाही. ते फक्त त्यांचं काम करतील की बाबा एवढा टॉपिक शिकवायचं आणि झालं आणि म्हणते तुमचं तुम्ही एमसीक्यू वगैरे घरी जाऊन करा, जे की आपल्याच्यानं होत नाही. ओके, त्यामुळे तर मुलांचे रिझल्ट येत नाही. तुम्ही एक वेळ थेअरी लेक्चर पेक्षा एमसीक्यू करणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झामची. आपल्या एक्झामचं वेटेजच ती आहे की बाबा एमसीक्यू सोडवणं. कारण की एक्झामच एमसीक्यूची असल्यामुळं हा तुमची जर थेअरी एक्झाम असली असते लिखित, तर लिखित प्रमाणात आपण केलं असतं. पण तुमच्या ब्रेनला कशी चालना मिळते ना, ते इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यामुळं आपण असं करत करत पूर्ण एमपीएससीतले म्हणजे जेवढे टॉपिक म्हणजे सब्जेक्ट आहेत ना, ते सगळे आपण असं करत पूर्ण करणार आहोत. आणि म्हणून जर तुम्हाला लेक्चर्स आवडत असेल तर तसे कमेंट करा, लाईक पण करा, शेअर करा आणि मित्रांनाही सांगा. कारण की मुलं खूप दुरून येतात इथं, महिन्याला 10-15 हजार खर्च करतात, पण त्यांना योग्य दिशा मिळत नाही. ओके, तर ठीक आहे, मग थांबूयात आज इथं. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. Please like, comment, share and subscribe.